नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. आज मी आपल्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायला इथे आलेलो आहे. तो विषय म्हणजे सध्या जी वादविवाद चालू आहेत की समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या बाबतीत. एक संत महात्मे आहेत आत्ताचे, त्यांनी एक विधान केलं. ते विधान कुठल्या अनुषंगाने त्यांनी केलं हा मुद्दा वेगळा आहे. त्याचा विपर्यास झालेला आहे हा सुद्धा एक मुद्दा वेगळा आहे. पण खऱ्या गोष्टी काय आहेत, सत्य परिस्थिती काय आहे, किंवा पुरावे काय सांगतात, या गोष्टीवर मी आज बोलणार आहे. मी कुठल्याही वादात पडणार नाहीये. तर झालं असं की आताचं जे विधान झालं आणि लोक असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते. हे कुठल्या जोरावर म्हटलं जातं किंवा कुठल्या आधारावर म्हटलं जातं, तर ते 1901 साली आलेल्या निबंधमालेवर, ज्याचं नाव होतं रामदास. आता ती कोणी लिहिली हे नाव मी नाही घेणार आहे, कारण की ते माझ्या मते चुकीचं ठरेल, कारण की त्याला एक वेगळा रंग देण्यात येईल. पण त्या निबंध मालिकेच्या आधारावर असं म्हटलं गेलं की शिवरायांचे राजकीय गुरु हे समर्थ रामदास स्वामी होते. पण अस्सल पुरावे जे स्वतः आपल्या रामदास स्वामींच्या शिष्यांनी एकमेकांना पत्रात लिहिले आहेत, त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला पुरावा, पहिलं पत्र हे 1959 सालचं सापडतं. 1959 नाही, 1659. त्या 1659 सालचा एक उल्लेख आढळतो, ज्यामध्ये समर्थ रामदास स्वामींचे शिष्य हे राजगडी शिवरायांना प्रत्यक्ष भेटीसाठी गेले होते. तेव्हा महाराजांनी समर्थांची पूर्ण चौकशी केली, त्यांच्या कार्याविषयी जाणून घेतलं आणि वार्षिक 200 सुवर्ण होऊन एवढी देणगी लागू केली. ज्या वेळेला ही गोष्ट झाली तेव्हा शिवराय साधारणतः 29 वर्षाचे असतील आणि 29व्या वर्षी गुरु भेटणं किंवा 29व्या वर्षी महाराजांचं शिवकार्य किंवा स्वराज्य कार्य हे फारसं लांबलेलंच होतं. त्यासाठी त्यांना कुठल्याही गुरुची गरज नव्हती. पण अर्थात आपण अजून एक लिबर्टी घेऊ की त्यांना त्यावेळेस त्या गुरूंची भेट झाली. शेवटी शिवराय होते, त्यांनी सगळ्या संत महात्म्यांचा आदर सत्कार केलाच होता. त्यामुळे त्यांना अगदी गुरुस्थानी बसवणं हे चुकीचं आहे आणि त्यांना चुकीचं बोलणं हे सुद्धा चुकीचं आहे. शेवटी समर्थ रामदास काय किंवा शिवराय काय, हे आपल्याला दोन्ही पूजनीय आहेत. त्यांच्या त्यांच्या कार्यात ते महान होतेच. त्यामुळे दोघांनाही कुठेतरी कमी लेखणं हे अगदी म्हणजे सामाजिक मान्यतेने खूप चुकीचं आहे. दुसरा उल्लेख सापडतो तो 1673 सालचा. 1673 सालचं एक पत्र सापडतं, जे समर्थ रामदास स्वामींच्या दोन शिष्यांमधला संवाद आहे. त्याच्यामध्ये ते असं सांगतात की शिवराय हे रामदासांच्या भेटीला पहिल्यांदा येत आहेत, तेव्हा त्यांच्या वाटेत येणारी जी झाडी झुडपे आहेत ती स्वच्छ करावी, मठाची व्यवस्थित सगळी व्यवस्था लावावी आणि शिवरायांना कुठलाही त्रास होणार नाही याची व्यवस्था पाहावी. म्हणजे जर 73 साली शिवराय आणि यांची पहिली भेट होते, तर मला नाही वाटत की ते एका गुरुच्या ठिकाणी असावे. तुम्हाला एक ह्याच्यावरून थेरी सांगतो. मध्ये जे समर्थ रामदास स्वामींना विरोध करतात त्यांनी तर असं सुद्धा म्हटलं आहे की ते समर्थ रामदास स्वामी हे आदिलशाहीचे हेर होते. कुठल्या आधारावर हे मी नाही सांगू शकत, पण माझी थिअरी काय सांगते मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की समर्थ रामदास स्वामी हे आपल्या गुप्तहेर खात्यात मध्ये काम करत असावेत. हो, मला असं वाटतं. कारण आपल्या समर्थ रामदास स्वामींनी ठिकठिकाणी हनुमानाची उपासना केली, हनुमानाची मंदिरं उभारली. त्यांचं जे जगणं होतं ते अगदी फकीरासारखं होतं. पण वेळोवेळी आपल्याला बऱ्याच अशा आदिलशाहीतल्या बातम्या समजायच्या ज्याचा सोर्स आपल्याला माहित नाहीये. आणि अर्थात तेव्हाच्या गुप्तहेरांचे रेकॉर्ड्स आपल्याला माहितीच नाहीये. त्यामुळे गुप्तहेर खात्यामध्ये कोण कोण लोक होते हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळे माझी थिअरी असं सांगते की समर्थ रामदास स्वामी हे आपल्या शिवरायांचे गुप्तहेर होते आणि आदिलशाहकडे जाऊन त्यांनी बरीच आपल्याला मदत केली असावी, असं माझं म्हणणं आहे. ह्याच्यावर मतांतर असेल, थिअरीज वेगवेगळ्या असतील, लिखित पुरावे असतील किंवा नसतील हे मला माहित नाही, पण ही माझी थिअरी आहे. आता आपण एक दुसरी गोष्ट जाणून घेऊया. शिवरायांनंतर जेव्हा शंभूराजे गादीवर आले आणि शंभूराजांनी बाळाजी अवजी किंवा अनाजी पंत यांना हत्तीच्या पायी जाण्याची शिक्षा दिली, तेव्हा समर्थ रामदासांनी आपल्या शंभूराजांसाठी, छत्रपती संभाजी महाराजांसाठी एक पत्र लिहिलं. ते पत्र मी तुम्हाला एक थोडक्यात वाचून दाखवतो. त्या पत्रात समर्थ महाराज असे म्हणतात की काही उग्रस्थिती सोडावी. म्हणजे हे
महाराज म्हणजे रामदास स्वामी हे आपल्या छत्रपती शंभूराजांना लिहित आहेत. काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता परी लागावी अंतर्यामी, बहुत लोक मेळवावे, एक विचारे करावे, कष्ट करूनी घसरावे मलेच्छांवरती. मलेच्छ म्हणजे कोण? म्हणजे मुघल. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे, लोका हिम्मत करावी, शर्थीची तलवार करावी, स्वराज्य स्थापनेची लगबग पित्याप्रमाणे करावी. म्हणजे स्वराज्य स्थापनेची लगबग एका शब्दात त्यांनी सांगितले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य. लगबग, स्वराज्य स्थापनेची लगबग. म्हणजे माझ्या मते समर्थ रामदास स्वामी हे असे मनुष्य होते किंवा असे एक महान व्यक्ती होते ज्यांना शिवरायांच्या त्या कार्याची ओळख व्यवस्थितरित्या पटली होती. आता आत्ताचे काही लोक त्यांना शिवरायांचा गुरु म्हणून पाहतायत किंवा त्यांचा विरोध करू पाहतायत. ह्या गोष्टी माझ्या मते खूप चुकीच्या आहेत. म्हणजे गुरु तर नव्हतेच ठीक आहे, पण त्यांच्यासाठी त्यांना चुकीचं बोलणं सुद्धा चुकीचंच आहे ना. काय समर्थ रामदासांनी सुद्धा आपल्या हिंदू धर्मासाठीच कार्य केलं आणि शिवरायांनी तर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यामुळे दोघंही मला पूजनीय आहेत. शिवराय तर सगळ्यात मोठे पूजनीय आहेत, पण मला समर्थांचा अपमान केलेला सुद्धा मान्य नाही. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा.